रायगड जिल्ह्यातील रांजणखार डावली नवखार गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या गावातील नागरिकांनी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढला। प्रशासनाला धारेवर धरले। 500हून अधिक गावकरी या मोर्चात सहभागी झाले। रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी या गावकऱ्यांना भेट दिली, मात्र गावकऱ्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, हलणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। अखेर ग्रामस्थांना न्याय मिळाला आणि पिण्याचे पाणी देण्याचे मान्य करण्यात आले। आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांपासून ते पाणी पुरवठा मंत्र्यांपासून गुलाबराव पाटलांपासून आम्ही आतापर्यंत सगळ्यांना जे पत्रव्यवहार केलेत आणि त्याच्यातून आम्हाला मिळलेला रिझल्ट हा शून्य आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं आम्हाला अजूनपर्यंत पाणी व्यवस्थित मिळत नाही। जलजीवन मिशन जे आहे ती सुद्धा अर्धवटच चाललेली आहे। तिच्या अजूनपर्यंत पाईपलाईनचं पण काम झालेलं नाही आहे आणि ती मार्च 24 पर्यंत पूर्णत्वास नेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। हे बघा, हे त्याच्यामध्ये 24 पर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, ते पूर्णत्वास गेलेलं नाही आहे। आणि आज कलेक्टर साहेबांना भेटलं तर कलेक्टर साहेब आमच्यावरच दमदाटी करून आम्हाला तिथून हाकलून द्यायला तयार झाले। जनतेने करायचं काय? आणि ही जनता स्वतःच्या उत्स्फूर्तीने आलेली आहेत, मनाने आलेली आहेत पाण्याच्यासाठी आणि कुठल्याही याच्यामध्ये राजकीय पक्ष सामील नाहीये। आज आमच्या बाजूला आमचा नवखार गाव आहे, त्याच्यानंतर बागदांडा गाव आहे, आवळीपाडा गाव आहे, सारळ गाव आहे, रेवस गाव आहे, बोडणी गाव आहे, मिळकतखार गाव आहे, अशी गावं आहेत। पण या गावाला कधी पाणीच आलं नाही आणि 35 वर्ष, सुमारे 35 वर्षापासून ही तळमळ आहे की पाणीच नाही। आता आम्ही निवेदन देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे आलो आणि सांगितलं, ते म्हणतात की तुम्ही मोर्चा आणलातच का, तुम्ही मोर्चा आणलातच का? आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलू नका, आम्हाला बोलून दिलं नाही, अशी दमदाटी आम्हाला कलेक्टर साहेबांनी केली। आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि तो सोडवलाच पाहिजे, नाहीतर आम्ही आत्मदहन करू। आम्ही 20 रुपये भरणी घेतो पाणी, जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना सर आमच्याशी बोलायला वेळ नाही सर, आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो, आम्हाला टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।